सांगली महानगरपालिका क्षेत्रात चालू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध ठिकाणी चालू असणाऱ्या मद्यपानावर कार्यवाही करण्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ओबीसी विभागचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस माननीय श्री सागर माने दादा यांच्या मार्गदर्शनाने अवैध दारू विक्री तसेच अवैध ठिकाणी बसणाऱ्या तळीरामांवर कार्यवाही करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी खुले आम्ही अवैधरित्या मद्य विक्री तसेच अवैध ठिकाणी मद्यपान सर्रास चालू आहे। खुले भूखंड, रस्त्यावर दारू विक्री दुकान परिसरात तळीराम लोक दारू प्यायला बसलेले असतात। यामुळे नागरिकांना विशेषतः महिला वर्गांना फार त्रास होत आहे। अशा लोकांमुळे गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे। यामुळे यांचा बंदोबस्त करण्याचे गरजे समजून अवैध दारू विक्री करण्याबाबत दुकान, हॉटेल्स व अवैध ठिकाणी दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। यावेळी श्री अमोल धोत्रे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, श्री विकास अनिल जाधव कार्याध्यक्ष सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, श्री योगेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।